दरम्यान अहवालात नेमक्या कोणत्या धक्कादायक गोष्टी नमूद करण्यात आल्यात पाहूया। पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही। योग्य देखभाल न झाल्याने पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला। पुतळ्याचं वेल्डिंगही चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं होतं। पुतळ्याचं डिझाइन योग्य पद्धतीने तयार झालं नव्हतं। दरम्यान या अहवालानंतर काही गंभीर सवाल उपस्थित झालेत, आपण जाणून घेऊया। पुतळ्याची योग्य देखभाल करण्याची जबाबदारी कुणाची होती? पुतळ्याची रोजची देखभाल आणि सफाईची जबाबदारी कुणाची होती? पुतळ्याला गंज चढत असल्याचं यंत्रणांच्या आणि तज्ञांच्या कसं लक्षात आलं नाही? पुतळ्याची निर्मिती सुरू असताना चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग करणारे कोण आहेत? पुतळ्याचं डिझाइन मूर्तिकारांना मंजूर करून घेतलं होतं का? पुतळ्याचं डिझाइन चुकीचं असेल तर त्याला मान्यता देणारे कोण आहेत? असे काही प्रश्न या अहवालानंतर आता उपस्थित झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।